अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पाचं चित्र आहे का? किंवा तुम्ही देखील घराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यभागी गणपती बाप्पाची मूर्ती लावली आहे का? पण मग अचानक कोणीतरी सांगतं, दारावर गणपती लावू नये, गणपतीची पाठ घराकडे होते. गणपती काय पहारेदार आहे का? आणि मग मनात संभ्रम निर्माण होतो. नेमकं काय खरं? वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं? घराच्या मुख्य दरवाजावर गणपती लावणं योग्य आहे की अयोग्य? स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयामागचं खरं शास्त्र समजून घेणार आहोत. कारण आजकाल सोशल मीडियावर अर्धवट माहिती देऊन लोकांच्या मनात भीती निर्माण केली जाते. पण आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टी मागे एक गूढ अर्थ आहे. आणि जेव्हा तो अर्थ समजतो तेव्हा अनेक गैरसमज आपोआप दूर होतात. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज तुम्हाला कदाचित गणपती बाप्पा बद्दलची अशी माहिती मिळेल जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. मंडळी, आपण सगळे जाणतो की गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या स्मरणाशिवाय होत नाही. घरात नवीन वस्तू आणायची असो, नवीन कार्य सुरू करायचं असो, नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, लग्न कार्य असो किंवा एखादा छोटासा शुभ दिवस असो, सर्वात आधी नाव घेतलं जातं ते श्री गणेशाचं. म्हणूनच अनेक लोक आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाचं चित्र किंवा छोटी मूर्ती लावतात. कारण त्यामागे भावना असते की घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं. पण आजकाल काही लोक म्हणतात, दारावर गणपती लावू नका, कारण गणपतीची पाठ घराकडे होते. स्वामी भक्तांनो, आता या गोष्टीचं सत्य समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाची प्रतिमा लावणं शुभ मानलं जातं. कारण मुख्य दरवाजा म्हणजे घरात ऊर्जा प्रवेश करण्याचा मार्ग. आणि जेव्हा त्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा असते तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. गणपती बाप्पा हे बाधानाशक दैवत मानले गेले आहेत. म्हणून घराबाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट लहरी किंवा वास्तुदोष निर्माण करणाऱ्या गोष्टी दारातच थांबतात. म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की मुख्य दरवाजावर छोटी गणेश प्रतिमा असणं शुभ आहे. आता अनेक लोक एक प्रश्न विचारतात, गणपती काय पहारेदार आहे का? स्वामी भक्तांनो, हा प्रश्न विचारणाऱ्यांना शास्त्राचा अर्थ समजलेला नसतो. कारण पहारेदार कधीही दाराच्या मध्यभागी उभे नसतात. आपण भगवान विष्णूंच्या द्वारपालांबद्दल ऐकलं असेल. जय आणि विजय ते नेहमी दाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असतात. पण गणपती बाप्पा मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी लावले जातात. कारण ते पहारेदार म्हणून नाही, तर मंगल प्रारंभाचं प्रतीक म्हणून असतात. म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येकाची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने व्हावी. घरात प्रवेश करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाचं स्मरण व्हावं, हा त्यामागचा खरा अर्थ आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रारंभाचं दैवत म्हटलं गेलं आहे. आणि याचा उल्लेख अथर्व शीर्षामध्ये देखील आढळतो. आपल्या शरीरात 7 चक्र असल्याचं सांगितलं जातं. आणि त्यातील सर्वात पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. आणि अथर्व शीर्षामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये गणपतीचं स्थान आहे. आता विचार करा, मूलाधार म्हणजे सुरुवात, पाया, स्थिरता. आणि म्हणूनच घराच्या सुरुवातीला देखील गणपती बाप्पा असावेत. हा अत्यंत गूढ आणि सुंदर असा अर्थ आहे. म्हणूनच मुख्य दरवाजाच्या मध्यभागी गणपती बाप्पा लावणं ही फक्त परंपरा नाही, तर त्यामागे अध्यात्म आणि ऊर्जा, विज्ञान आहे. आणखी एक सुंदर गोष्ट पहा, ती म्हणजे गणपती बाप्पा हे अत्यंत भोळं आणि प्रेमळ दैवत आहे. भक्ताच्या छोट्याशा भक्तीवर देखील भरभरून कृपा करणारे आपले बाप्पा. म्हणूनच गणपतीची मूर्ती किंवा फोटो फक्त मुख्य दारावरच नाही, तर घरातील इतर ठिकाणी देखील ठेवू शकता. विशेषतः
जर घरात मुलांच्या अभ्यासासाठी वेगळी खोली असेल तर तिथे गणपती बाप्पाची प्रतिमा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण गणपती म्हणजे बुद्धीचं दैवत, ज्ञानाचं प्रतीक आणि एकाग्रतेची शक्ती. असं मानलं जातं की अभ्यासाच्या खोलीत गणपतीची प्रतिमा असल्यास मुलांचं मन अभ्यासात जास्त लागतं, त्यांच्यात सकारात्मकता वाढते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात देखील गणपतीची प्रतिमा लावणं शुभ मानलं जातं. कारण स्वयंपाकघर म्हणजे घरातील अन्नपूर्णेचं स्थान आणि गणपती बाप्पा हे सुबत्ता, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहेत. म्हणूनच किचन मध्ये छोटंसं गणपती बाप्पाचं चित्र असेल तर घरात आनंद आणि भरभराट टिकून राहते असं देखील मानलं जातं. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की घरात सतत नकारात्मकता आहे, घरात शांतता नाही किंवा वातावरण जड वाटतंय, तर एक छोटासा उपाय नक्की करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप लावा आणि गणपती बाप्पाचं कोणतंही स्तोत्र मोठ्याने म्हणा. कारण मंत्रांच्या ध्वनी लहरी घरातील ऊर्जा बदलण्याची ताकद ठेवतात. विशेषतः गणेश कवच स्तोत्र, गणेश माला मंत्र हे स्तोत्र वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. जेव्हा घरात भक्तिभावाने मंत्र म्हटले जातात तेव्हा वातावरण आपोआप प्रसन्न होऊ लागतं आणि हळूहळू घरातील मानसिक ताण, वादविवाद आणि नकारात्मकता कमी होऊ लागते. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमधून तुमच्या मनातली एक मोठी शंका दूर झाली असेल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा लावणं हे वास्तुशास्त्रानुसार योग्य आणि शुभ मानलं जातं. पण त्यामागचा भाव सर्वात महत्वाचा आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच देवाचं अस्तित्व जाणवतं. म्हणून भीतीतून नाही तर भक्तीतून गणपतीची स्थापना करा आणि घरात प्रवेश करताना दररोज प्रेमाने म्हणा, गणपती बाप्पा मोरया. आणि स्वामी भक्तांनो, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पांचा फोटो आहे का? आणि आजच्या माहितीबद्दल तुमचं मत काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा प्रेमाने लिहा, गणपती बाप्पा मोरया. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.